बुडलेल्या बँकेचा चेक होईना, जे बँक डुबलेली आहे त्या डुबलेल्या बँकेच्या चेकवर आपण आंदोलन काढतो आणि ज्या समाज व्यवस्थेमध्ये भारतीय संविधानामध्ये या आदिवासीच्या नावानं 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची आहे, त्या अनुसूचित क्षेत्रातील लोकांना भगव भगव मारले जाते। तुमची पाडी यायची आहे, ज्यांचा चालू आहे त्यांचा चालू आहे, ते म्हणजे जात्यामध्ये दळल्या जात आहेत आणि तुम्ही सुपामध्ये ठेवल्या। जात्यामधले दडून झाले का तुमचाच नंबर लागणार आहे। क्रांतीदादा मगाशी बोलत होते, जो पार्क वाला गणित आहे, पेसावाला गणित आहे, पेसामध्ये हाल बेहाल आहेत, पेसामध्ये सुद्धा हाल बेहाल आहेत। पेसावाल्यांना 2 उपजचे अधिकार दिला आणि CFR वाल्यांना 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर वाले गणित देऊन तुम्हाला विस्थापनाचे अधिकार दिला। विस्थापनाच्या वाट्यावर आणून या देशाने ठेवलेला आहे। बंधूंनो, या ठिकाणी आपण जेव्हा संविधानाला पाहतो, जेव्हा आपण बिरसा मुंडांना पाहतो, बिरसा मुंडांनी म्हटलं होतं, गुलामों का कोई धर्म नहीं होता, उनका एक ही धर्म होता है, वो है संघर्ष, संघर्ष और संघर्ष। आणि त्यांनी संघर्ष केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आदर्श असा संविधान दिला, जगातला आदर्श संविधान दिला। महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल असा संदेश दिला, असा मंत्र दिला। पण आता त्या गुलामांना जाणीव करून देण्या व्यतिरिक्त तो लहान पोरगा जसा लढते ना, लहान पोरगा बिस्किटसाठी लढला, त्या लहान पोराला टेबलावर मांडा, तो बिस्किट विसरून जाते ना, खालता उतरावसाठी लढते। बरोबर आहे? असा षडयंत्र आपल्या देशामध्ये चालू आहे। आणि या ठिकाणी हे जेवढे काही पार्क वगैरेचे इश्यू आहेत, पार्कचा इश्यू आहे, व्याघ्र प्रकल्पाचा इश्यू आहे, हत्ती प्रकल्पाचा इश्यू आहे, हे सगळे इश्यू मी याच्यासाठी मांडत आहोत। आम्हाला जे अधिकार मिळालेले आहेत हे अधिकार फुकट नाही मिळाले। आम्ही जेव्हा भारतातील आदिवासींना पाहतो, आज संपूर्ण भारत हा आदिवासी भारत होता। इथला ओबीसी हा आदिवासीचा वंशज आहे, इथला शेड्यूल कास्ट सुद्धा आदिवासीचा वंशज आहे। मूळ निवासी मूलवासी आदिवासी भारत आहे हा। जसा आपण ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारचा पाठ पाहतोय, त्याच्यानंतर मध्य भारतातला जेव्हा पाठ पाहतो, मध्य भारतामध्ये तरासगिरास नाही ना तुम्हाला, हा, मध्य भारतामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, सीपीएन बेरारचा जो पार्ट आहे, तिकडच्या छत्तीसगडचा हा बहुत मोठा जो मेजर पार्ट आहे, महाराष्ट्र वगैरे धरून आंध्र प्रदेश, तेलंगणा वगैरे हा मध्य भारतचा पार्ट आहे। त्याच्यानंतर तिकडे जाल तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये 7 सिस्टर आहे, मणिपूरवाला कांड तुम्हाला माहित असेल। सगळ्यात जास्त इथं जेवढे कमी आदिवासी आहेत त्याच्यापेक्षा जास्त आदिवासी तिथं आहेत। 100 पैकी 90 आदिवासी एकेका गावचे आदिवासी त्या ठिकाणी आहेत। कुठं? नॉर्थ ईस्ट मध्ये। म्हणजे याच ठिकाणी सगळ्यात जास्त जेवढे काही आंदोलन झाले ते आदिवासीचे आंदोलन आहेत आणि सगळे आंदोलन हे जल, जमीन आणि जंगलाचे आंदोलन आहेत। एकेका आंदोलनामध्ये 70 हजार महिला पुरुष मारल्या गेले आहेत। एकेका घरचे सिद्धू कानो, फुलोजनो, चांद भैरव, एका घरचे 6 लोक, एवढा मोठा इतिहास आपल्या समोर आहे। आपण या महाराणी दुर्गावतीच्या मंडला राजघराण्याचा ज्या वेळेला विचार करतो, शंकरशाह, रघुनाथशाह या राजांना तोपेच्या तोंडासमोर बांधून उडवण्यात आला। वीर बाबूराव शेडमाकेंना मेल्याच्या नंतरही 2 वेळा फाशी दिला, फाशी लागली नाही, फाशीचा फंदा तुटत होता। ज्या वेळेला त्यांना फाशी दिला, चेक करायची हिंमत नव्हती ब्रिटिशांची, एवढी ताकद होती आदिवासींच्या महामानवामध्ये, आदिवासींच्या क्रांतिकारकामध्ये। त्या तुम्ही समजून घ्या विषय, त्या बाबूराव शेडमाकेंना फाशी झाल्याच्या नंतर त्यांना चुना भट्टीमध्ये टाकण्यात आला। चुन्याच्या भट्टीमध्ये त्यांची हड्डी बी अवजल्या नाही पाहिजे या अँगलला। म्हणजे किती घृणा केली आदिवासींची या देशामध्ये। आणि हे सगळे आंदोलन कशासाठी होते? ते पागल होते का? नाही, ते पागल नव्हते। हा देश त्यांचा होता, इथली जमीन त्यांची होती, इथली व्यवस्था त्यांची होती आणि त्याच्यासाठी ते झटत होते। आणि ह्याच विषयाच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या संपूर्ण विषयाचा अभ्यास केला आणि आम्हाला 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूचीच्या स्वरूपामध्ये स्वयंशासनाचे अधिकार दिला। कोणते अधिकार दिला? स्वयंशासन। त्याला म्हणतात मावा नाते मावा राज। आणि याच्यामध्ये तुम्ही झारखंडच्या आदिवासी पहा, तिकडच्या तुम्ही मध्य प्रदेशच्या आदिवासी पहा, तुम्ही महाराष्ट्राच्या आदिवासी पहा, सगळ्यांची संस्कृती एकच आहे, सगळ्यांची सभ्यता एकच आहे, सगळ्यांची चालीरीती एकच आहे आणि सगळ्यांचा DNA सुद्धा एकच आहे। मगाशी क्रांती भाटो या ठिकाणी जो उल्लेख केला, अतिशय उत्कृष्ट असा उल्लेख केला। मी तुम्हाला विचारतो, आमचा पोरगा नापास कोणत्या विषयामध्ये होते 10व्या वर्गाला जास्तीत जास्त?
मराठीमध्ये तो होतेच होते. आणखी कोणती भाषा आहे? इंग्रजी आहे ना. इंग्रजीतही नापास होते आणि मराठीतही नापास होते. बरोबर. ज्या राणीचा आपण विचार करतो, ज्या महाराणी विरांगना महाराणी दुर्गावतीचा विचार करतो, त्या राज्यामध्ये दुर्गावतीच्या पिरियडमध्ये आणि त्याच्या पूर्वीच्या कालामध्ये जेव्हा संघर्ष आणि रघुनाथ शहाचा कालावधी होता, त्यावेळेला गोंडी भाषा ही राज्य व्यवहाराची भाषा होती. कायची भाषा होती? गोंडी भाषा ही राज्य व्यवहाराची भाषा होती. आणि त्या गोंडी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा हा विचार सर्वप्रथम कोणी मांडला? जयपाल सिंग मुंडांनी मांडला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर. मी हा विषय याच्यासाठी मांडतो, जर राजभाषा महाराष्ट्राची आणि आपल्या क्षेत्राची जर गोंडी असती, आमचा पोरगा 10वी मध्ये राजभाषेमध्ये नापास झाला असता का? त्या भाषेमध्ये जर त्याला